आता सलमान खान विषयी एक मोठी ब्रेकिंग बातमी। सलमानच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी एक मोठी अपडेट सध्या हाती येते। गोळीबारानंतर हल्लेखोरांनी अनेकदा वाहनं बदलल्याचं पोलीस तपासात आता उघडकीस आलेलं आहे। हल्ला करताना वापरलेली बाईक हल्लेखोरांनी माउंट मेरी चर्चजवळ सोडली आणि तिथून एक रिक्षा पकडली। रिक्षानं हल्लेखोर यांना वांदे स्टेशनच्या इथे आणलं आणि तिथे पुन्हा एकदा दोघे हल्लेखोर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत। वांद्रा स्थानकातून ट्रेननं हे दोघे सांताक्रूजला आले। सांताक्रूजवरून त्यांनी पुन्हा एकदा रिक्षा केली आणि वाकोल्याला उतरले आणि तिथून पुढे हे हल्लेखोर नेमके कुठे गेले हे अद्याप मात्र समजू शकलेलं नाहीये। सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामधली ही मोठी अपडेट आपण पाहतोय। काल 5 वाजता पहाटे 5 वाजता अशा पद्धतीने हा गोळीबार झाला। मात्र या गोळीबारानंतर हे जे हल्लेखोर आहेत यांनी मात्र अनेकदा आपली वाहनं बदललेली आहेत आणि त्यांचा शोध अद्यापही सुरू आहे। आणि साम टीव्हीच्या हाती ही सीसीटीव्ही क्लिपही हाती लागली आणि त्यांचे चेहरे सुद्धा आपण पाहू शकतोय।